कॉकरोच जनता पार्टीनंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीची क्रेज। 24 तासांमध्ये 2.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स। भंडारा बस स्टॉपवर मुलींच्या छेडछाडीचा गंभीर आरोप। छेड काढणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? विद्यार्थिनींचा संताप। तक्रार करण्यासाठी फोन केला तरी पोलीस फोन उचलत नसल्याचा विद्यार्थिनींचा आरोप। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। विनोद तावडे आणि स्मृती इराणी राष्ट्रीय सरचिटणीसपदी। भारती पवार, पियुष गोयल यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। राज्यातील विकास प्रकल्पांबाबत चर्चा झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मी दिल्लीत असलो तरी चर्चा आणि महाराष्ट्रात राहिलो तरीही चर्चा। अनेक रिकामटेकड्यांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतं। मी महाराष्ट्रातच राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। रायगड नाशिकचे पालकमंत्री ठरले। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन। राज्य सरकारकडून पालकमंत्री पदाबाबत अधिकृत घोषणा। एनडीए सोबत जाण्याचा कोणताही विचार नाही। खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना सुप्रिया सुळेंकडून पूर्णविराम। राज्यातील मराठा भगिनींनी समजून घ्यावं आणि पदरात घ्यावं। मराठा तरुणींबाबत वादग्रस्त विधानानंतर नवनाथ वाघमारे यांचा माफीनामा। "29 ऑगस्ट पासून अंतर्वालीत आंदोलनाची तयारी करा", मनोज जरांगे यांची माहिती। अन्याय होईल तिथे पेटून उठा, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। तर तब्येतीच्या कारणास्तव जरांगे पाटील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता कमी। एफडीएच्या कारभारावर मुंबई हायकोर्टाची नाराजी। पुण्यातील गुरु नानक डेअरी प्रकरणात एफडीएला मुंबई हायकोर्टानं फटकारलं। हायकोर्टाकडून एफडीएचा परवाना निलंबनाचा आदेश रद्द। वर्सोवा घाटकोपर मेट्रो मार्गिकेवर आता डिजिटल पासची सुविधा। वर्सोवा घाटकोपर मेट्रो प्रवाशांसाठी मोठा दिलासा। मुंबई मेट्रो 1 मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिजिटल पासची सुविधा उपलब्ध। नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओ पुन्हा एकदा सुरू होणार। अध्यक्षपदाचा पदभार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला। चित्रीकरणासह सर्व घटकांवर 31 मार्च 2027 पर्यंत 50% सवलत। मोदी सरकारची दहशतवादाविरोधात मोठी कारवाई। शहजाद भट्टी नेटवर्कचा सुरक्षा यंत्रणांकडून पर्दाफाश। कारवाईत आयईडी, ग्रेनेड, पिस्तूल आणि जिवंत काडतुसं हस्तगत। तामिळनाडू देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य। 9,37,000 कोटींच्या कर्जासह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। कर्जाच्या वापरावर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त।